नमस्कार. बाळरत्न प्रकाशन प्रस्तुत कौल कवितेचा आजच्या 11व्या भागामध्ये मी राहुल वेदपटक आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आपण सर्वांनी माझ्या मागील 10 कवितेला अतिशय चांगला प्रतिसाद दिला, याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या या 11व्या भागामध्ये या कवितेचे शीर्षक आहे आक्रोश. ही कविता एका महिलेवर आधारित आहे. त्या महिलेचं जीवन, तिच्या वाटी आलेल्या व्यथा या कवितेतून सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. तर या कवितेचे शीर्षक आहे आक्रोश. डोहीवर तिन्ही सांज घेऊन या आली, काठ्या कुठ्या वेचून या घामाघूम झाली. समध्या माळावरची जळह तिच्या डोईवर माली, तारा तारा चालत या माझी माय आली. माय घराजवळ येता पोरीनं घरातून तांब्या भांड आणलं, माईला बघता बघता पोरानं गोवड जमिनीवर हातारलं. बापानं इकडं तवर पैशासाठी कीर्तान मांडलं, माईच्या डोळ्यातून 4 अश्रूचं थेंब सांडलं. तुटक्या संसाराचं दुःख आणखी बळावलं, बापानं माईला पैशासाठी मारलं. माईनं बापा पुढं दोन्ही हात जोडलं, गळ्यातलं मणी डोरलं तिच्या जमिनीला टेकलं. गळ्यातलं मणी डोरलं तिचं जमिनीला टेकलं, कपाळाचं कुंकू तिच्या आक्रोशात विस्कटलं. बापानं माईला पैशासाठी मारलं, बापानं माईला पैशासाठी मारलं. कौल कवितेचा आजच्या या 11व्या भागातील आक्रोश ही कविता आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊन कळवा. आणि आपले राहुल वेदपाटक हे यूट्यूब चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि भेटूया नवीन कवितेसह पुढील गुरुवारी. धन्यवाद.